भारतीय जनता पक्ष संगमनेर शहर देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सप्टेंबर 17 ते 2 ऑक्टोबरपर्यंत सेवा सुशासन पंधरवडा अभियान सुरू आहे। सदर अभियानाअंतर्गत लोककल्याणकारी उपक्रम राबवणे संपूर्ण देशभरात सुरू आहे। महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब, माजी खासदार डॉक्टर सुजय दादा विखे पाटील साहेब तसेच भाजपचे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय नितीनजी दिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी संगमनेर शहर मंडळाच्या वतीने आरोग्य शिबिर करण्याचा संकल्प होता। त्यानिमित्ताने सेवा सुशासन पंधरवड्यातील नमो नेत्र संजीवनी नेत्र तपासणी शिबिर आज संगमनेर भारतीय जनता पार्टी शहर मंडळाच्या वतीने गुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते। सदर शिबिरात आलेल्या रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी अनुभवी नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली। यावेळी रुग्णांना योग्य मार्गदर्शन करण्यात आले। काही रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली व आज त्यांच्यावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली। यावेळी भारतीय जनता पार्टी संगमनेर शहर मंडळाच्या अध्यक्षा सौ पायल ताजने, जिल्हा सचिव श्री राजाभाऊ सांगळे, सीताराम मोहोरीकर, सरचिटणीस भारत गवळी, उपाध्यक्ष सचिन खुळे, दिलीप रावल, ज्योतिताई भोर, रुपाली उंडे, अंजना भालसिंग, रेश्मा खांडरे, मुकुंद उपरे, योगेश सूर्यवंशी, दीपेश ताटकर, अमोल रनाते, संदीप मोहोळे, प्रेम भालसिंग इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर जऱ्हाड, डॉक्टर श्री कचेरिया, नेत्रशल्य चिकित्सक डॉक्टर रासकर, डॉक्टर देशमुख, डॉक्टर गोसावी आदी डॉक्टरांनी रुग्णांना उपचार दिले। रुग्णांना दिलेल्या सेवेबद्दल भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संगमनेर ग्रामीण रुग्णालयाच्या सर्व डॉक्टरांचे व त्यांच्या स्टाफचे आभार मानले। डेस्क न्यूज मराठी प्रतिनिधी राजेंद्र सांगळे, संगमनेर।